देवलाल हे वारा उदान ठोकाचं पाणी काही आलं वडा. आला दड दड बोलला मला शातूला झाड तोडू नका फलानं करू नका. या बिनकलीला अक्कल उरी येली वड्या. खरे देवलाल अन बुढेबा वाऱ्यासारखा झाला राजा. शादूला जाणून चालला गेला पण बोलला पण तो बरोबर बोलला राजा. झाड तोडणं बरोबर नाही आहे. आपल्याला खरंच ना हवा देते ना झाड. पागला या म्हटलं कुठे ऐकून राहिला रे. त्याला कुठे डोकसा आहे का त्या गोंठ्याले गाले पागलाले. त्याला काय घेणं देणं आहे गड्या. फालतू अगोपणा करते तू पोऱ्या. घेणं ना देणं शिल्लकपणा काय समजते त्याला धतुरा. अरे मी लहानपणापासून झाडं तोडून राहिलो ना बा. लोक तो बा हवा बंद नाही झाली. हवा येतच असते देवा घरची असते ती. हवा येणारच आहे. हवा नाही बंद होत. बडे बा झाडं तोडले तर देव बी काही नाही करणार. पहिले झाडं पाहिजे. झाडामुळे हवा हे लक्षात ठेवा तुम्ही. नाही तर आपल्याला काही खरं नाही मरसा. तू त्या पागलाच्या नांदी लागला मॅटाच्या. त्याच्या कुठे नांदी लागून राहिला त्या गोंठ्याच्या. त्याच्या गोया सरल्या. तो काही भादरून राहिला. त्या नांदून लागू चाल चढ वर चिचीवर दड दड खप खप तोडचीच चाल. इंधन नाही मा घरी. नाही बुढेबा मला तोड्याला काही नाही. तुम्ही रोजदारीच देऊन राहिले. पण तो जर आला डबल तो गोटेच ना मारो खालून मुई वर. मला ना उतरता येईल ना काही. फुटीन राजा डोकसं फोकसं माया. 2-3 ठिकाणी मोडीन मी. हो बा आपण रिक्स नाही घेत. त्याची फुल जबाबदारी मी घेतो ना रे. चढणार तू तो पागल काय करणार आहे. मी तर थट तोडून टाकतो याला कुराडणं. आला शिल्लकपणा करायला तो आता डबल. अरे बाबा आता आलता तुमचं तोंड तर उरलं नाही. तुमच्या तोंडावर तो काही समय बकून गेला ना. तुम्हाला शाजवलं त्यानं. काहीच तर बोलले नाही तुम्ही त्याला. आणि तुम्ही म्हणता आता डबल आला थोडं थोडी. पहिल्यात तर काही केलं नाही तुम्ही ना. अबे देवलाल मी ता नाही बोललो त्याला. पण आता डबल आला तो की नाही मग सांगतो त्याला काय आहे तर. तू टेन्शन न घेऊ ना. तोड तू तोड. नाही तर मीच तर चढलो असतो. पण माय हातपाय थरथर कापतात ना. तोड तू काही वांधा नाही. मी आता गंठ्याला पाहिजे तू कसा करतो या बजेट. बा तुम्ही घ्यायची ते सारी रिक्स. मी सांगतो मी नाही घेणार. मले बाई लागलं चुकलं तर पहिला दवाखान्याला तुम्हाला लागेल. आपण तोडतो तसंही. त्या गंठ्याचं काही खरं नाही बा. खालून दगडच मारते. तुम्हाला सांगतो आला डबल की. तो एक तर इंटिमेशन देऊन गेला आठून. झाड जर तोडेल दिसलं तर मी पा म्हणे कसा करीन तर. बेकार आहे तो. तू खाली टेन्शन घेत रे. तू नको टेन्शन घेऊ ना. तू टेन्शन न घेऊ. बरोबर बा चढतो मी. चढ तोड तू. काही टेन्शन न घेऊ. आला की पाहतो मी त्या गंठ्याचं काय तर. बुढे बा गंठ्या दिसला का. काय गंठ्या दिसला का. अरे तो हरामखोर आम्हाला धमक्या देऊन राहिला ना. झाडं तोडू नका हे करू नका. तोडले झाडं तर तुम्हाला तोडून टाकीन. तो धमक्या देऊन राहा बा लुच्च्या. काय बोलता का राजा बुढेबा. तो काल धमक्या देऊ न गंठ्या. देवलाल येईल सांग बरं. अरे बापा नामदेव भाऊ सरपंच खरंच ना बापा धमक्या देऊन गेला. झाडं तोडू नका म्हणे. झाडामुळे ऑक्सिजन भेटते. आता जर डबल झाड तोडलं म्हणे तुमचे पाय तोडून टाकीन म्हणे. पण मला तर चांगलीच वॉर्निंग दिली. झाड जर दिसला म्हणत गोटेच मारतो म्हणे खालून. हा बुडा बा मला तर ऐकून नाही राहिला बा तरी बी. आता या झाडाची सावली पडते. पीक होते काय. मग या पागला म्हटलं ऐकून वावर पडीत पाडाव काय. पण झाडं तोडाच लागतील की नाही. आपण काय बुडाशी तोडून राहिलो काय. नुसतं डांगा तोडून राहिलो की इंनाचं भागते सारच भागते. तो गेला झाला लेक्चर देऊन. ऑक्सिजन भेटणार नाही. ढमुक होईल. तुमचे नातू मरतील. कुपोषित होतील. तुमचा हार्ट अटॅक येईल. हवा शुद्ध पाहिजे. झाड तोडू नका. गेला अक्कल बाजून आम्हाला. तशी काय आम्ही पागल आहो. अरे बुढेबा तुम्हाला फक्त झाड तोडू नका म्हटलं. मला तर 5 कोटी झाडं लावून राहिला तो. मागं लागेला पुरा पिसाड्यासारखा. काय करता बुढेबा. माहिती पुरी थंडीगार व्हायला. शिवलेलं 5 कोटी झाडं बसल्या का. शिवल्या तर डोंगरात होते मग म्हाताराच होते. झाडं लावलं. गाड्या त्याचा बंदोबस्त बसावा लागते. त्या गंठ्या बंदोबस्त बसावा लागते. मी आताच त्याला तोडत होतो कुराडणं. पण म्हटलं गावातला काम आहे काय मारा. गरीबाचं लेकरू आहे. मी सोडून दिला त्याला. नाही तर ना लोक सोडला असता मी त्याला तोडलाच असता. बुढेबा ते जाऊ द्या. ते काय सांगू नका आम्हाला. तो कुकडे गेला हे सांगा पहिले. कुकडे गेला तो गेला इकडे जंगलात फिरेले आता. कोणाच्या वावरात गेला कोणाच्या मला काही माहित नाही. जाय याच्या मागं जाय. तो गेला पुढे. चला सरपंच. हा अजून आफत आणि कोणाला मार सोड ना करू. आता लोक जे कसं इंधन गाडी तोडणं चालू आहे. म्हणून आला झाडं तोडू नका. एखाद्या मस्त कसा फिरेल थोडं तोडीन. आता हे बुढे हे माणसं चांगले होते म्हणून राहू दिलं. मारलं नाही त्याले. चला बाबा त्या घंटा थांबला पहिले. हो चला बापा चला. हे हरामखोर जात नाही दोघं तिघं बी. सरपंच बिन हे बी बोगस हात हे.
हां असं त्याला झोडाच लागते त्या गंठ्याला. जाऊ दे आता, थांबतो डबल येऊ दे फक्त. काय समाधान भाऊ, यंदा हरभरा जमला नाही राजा, अजून काही फुलंही नाहीत, काही गाठी नाहीत, काही नाही यंदा. हा कसं काय झालं हे? जसं की हरभरा तुमच्या यावर्षी वांज आहे वांज. अरे बा साधू, अरे लेट लावला ना म्या. डिसेंबरची लागवड आहे ना आपली. हा आता येतील ना फुलं, येतील गाठी येतील. थांब ना, लेट आहे सारं काम यंदा आपलं. कालच पेरला बाबा, खालतो झेन्ना देणं ना, झडती लागे ना फळती लागे याले. हा पेऱ्याचा खर्चही निघत नाही राजा, लेट पेर लागे, उत्पन्न नाही होत ना. काय बा तुम्ही कुठाने करता, पण असंच करता कायचं काही. जाऊ दे, हरभर ही गोष्ट नको काढू. तो घंट्या डबल पागल झाला म्हणतात बुवा. हा कोटेच मारून आला म्हणतात लोक. ते शिवलेले चांगल्या गच्च्या मारल्या म्हणतात त्यानं. नाही बा, मला तर काहीच माहित नाही बा. खरंच काय हो, खरंच काय? काय तर बा पागल झाला तो म्हणतात. कसाच करून राहिला. कोणाला काही शाद होते तर कोणाला काही करते, तर कोणाला काही करते. ते शिवलेले म्हणतात 5 कोटी रुपये मागे म्हणतात तो. सारखा अटॅक आला हो बा त्याला. हा त्याच्या मायनं गोया नसतील दिला राजा. बरोबर आहे, तिची मास कशी काय दिन, आता बायकोच्या चोरून कदलोक दिन बिचारी. हा पोराला गोया. आता त्याचं त्याला समजायला नाही पाहिजे की आपण पागल होतो बा, गोया घेतल्या पाहिजेत. हा त्याने घेतल्या नसतील झाला पागल. डबल आता खेळकर करण्या लागते बा त्याला गोया द्यायला. एखादा चांगला पोरगा त्याच्याच भोवती आलो पाहिजे. आता नाही अकोल्याली शाट द्या, त्याची तब्येत सुधीने राहे, 6 महिने लाईनवर येत नाही पोरगा. काय बा बेकार नांद आहे सायाचा. आणि अकोल्याचा खर्च दवाखान्याचा कोण करावा तू. गरिबीची परिस्थिती. आता तेच आता मागच्या वेळेस आधीच वर्गणी केली की नाही आपण त्याला दवाखान्यात न्यायची, आता वर्गणीच करायला लागली. नाही तर मग काय येतो त्याच्यातो काय खल्लम खुसा बुढी दोस्तीत नाहीत पैसे. त्याचा हाता खांबून मजेत आहे गडी. वर्गणी करू, त्याच्याबद्दल काही वाद नाही आपल्याला, काही हे नाही आहे. पण कसं चांगला झाला पाहिजे पोरगा. हो घंट्याले मस्त माणूस आहे. हा वावरात म्हणजे मला काहीच टेन्शन नव्हतं ना बा, तो होता तर काहीच टेन्शन नव्हतं. देता हो प्रत्येक वेळेस पैसे लेखाले दाखवले त्याला कमाई करता येत नाही का खप खप. आपण रातभर दिवस टोले घेतो, हे लोक आहेत खातात. असं झालं की मग वर्गण्या मागतात गावामध्ये. द्या काही नका पैसे देऊ. अरे बाबा चांगला आहे तो पोरगा. हा कमाई करते नाही तर काय तुला का. पण महागाईची एवढी वाढली, बहुत्या रोजदारीत पुरतही नाही. 200 रुपये रोज आहे, 6,000 रुपये महिन्यात काय होते रुपये घर खर्च चालते काय. खाणारे जीव झाले 4. कसं काय करीन तो. आपल्या जो कसं जमीन जुमलाय थोडंफार 5-10 एकर वावरात म्हणून आपल्याला काही वाटत नाही. पण मजुराचं बेकार नांदायले का. एक जर बिमारी आली भाऊ घरामध्ये की बेकार, ताप सर्दी खोकला जरी आला तरी सांगतो 5-6 हजार लंबा आहे माणूस. ते फिरताच तर लेखा 4-5 महिने जातात त्याची. आणि आपण वर म्हणतो तो आयते बसून खातात. आयते बसून कोण नाही खात. हो तुम्ही देता बा पैसे, आपल्या दारी आले की आपण रुपया फेकून नाही मारणार बा द्यायला. नाही हो बा, पाहिलं आम्ही द्यायचं काय आहे तर तालतंबोरा. त्याची माय बी हे आहे ते आहे तसा आगाऊ आहे. आपण तर देऊ, गरीबाला कधी मदत करा माणसानं. श्रीमंताला नाही दिलेच चालते. पण साधू तू व्यवसाय माहित आहे का, ज्याच्याजवळ बहु माय त्याला देशील तू, पण त्याच्याजवळ काही नाही त्याला रुपया फेकून नाही मारशील. काय बा जाऊ द्या बा, समाधान आपल्या भांडणं करायला पुरत नाही बा. तुम्ही आता भांडणार मग जाऊ द्या. साधूबा गंठ्या दिसला का तुम्हाला? नाही बा शांताबाई, दिसला नाही बा गंठ्या. कोण थांबलून राहिले रे बा गंठ्याने. काय केलं गंठ्यानं? बाबा काय सांगा आता तुम्हाला, मानवरा कसाच करून राहिला ना पिसाट्यासारखा. मानवरा घरातून बाहेर निघेलाय, तसा अजून घरात आला नाही. कुकडे नाही बाबा, काही पत्ताच नाही ना त्याचा. कुकडे जायला ते तर पाहून राहिलो बा आम्ही आता. गंठ्या घरी नाही, वावरायचं तर काही दिसला नाही बा आम्हाला. कारण असं काय झालं त्याला, असं अचानक काय झालं? तर काय सांगा बाबा तुम्हाला, तो गंठ्या हाफमॅट सारखा करून राहिला म्हणते बाबा. हे बाई काहीच निराळ गुण करून राहिला. असं हे बाई सांगून राहिले ना बा गंठ्याची बायको. आता आम्हाला कसं त्यातलं काही माहित नव्हतं. आता हे आमच्या जवळ आलतीन सांगत, मानवरा असा करून राहिला तसा करून राहिला, म्हणून कसं बा आम्ही आलो तिच्या सोबतीने. बाबा मानवराने पिसाट्यासारखाच करून राहिला ना, तसं काही झोपलं मानवऱ्याला काहीतरी. हो असंच वाटते मला, तर झोपल्याचीनच नाही तर काही ना काही. बाबा तुम्ही काहीतरी करा बा आता. आम्ही काय करा भाई, आता आम्हाला दिसला नाही तो काही नाही. आता आम्ही काय सांगा काय करा. आम्ही काय वैदू फैदू नाही बाबा. एखादा धागा मागा दिला असता, एखादा मंथर मारला असता, आपल्याला काही येत नाही क्षण. बरं बाई, साधूच्या नांद नको लागू. हा काय कोणाच्या कामात नाही पडत माणूस, बिनकामी माणूस आहे हा. चला ना आपण थांबलो वावरात जुरात येईल अशी खोपडी फापडी तशी तर पाहू आपण. चाल शांताबाई. हो चला भाऊ चला, आपणच पाहू बापा आता गंठेले. पागल पागल्याला काय थांबलतार म्हणा. त्या पागला थांबण्याली पुरती द्या सोडून तिकडे पागल खाण्यात. हा काही सुद्धा होत नाही आता, पुरा सटकला वाटते हा. काय खरं आहे या पागल लोकांचं मॅटायचं. याले पागल खाण्यात न्या लागेल आता. शाट देऊनही जमत नाही, केळकर करे नेऊन बी जमत नाही. अकोल्याला न्या की दिल्ली न्या तुम्ही, पण याले पागल दवाखान्यात जर ठेवलं, जलसारखा दवाखान्यात तर पागलचा तरच त्याचा मिळेल गंठ्याला. जाऊ दे आपल्याला काय करायला लागत. चाल बाबा. आता झाडाले हात लावला तर लावला, याच्या पुढे जर लावला तर घंटेची पंगा आहे. लक्षात ठेवायचं, झाड तोडायचं नाही. झाड म्हणजे जीव आहे, लक्षात ठेवा मुंशीराम भाऊ.
ले काय फरक पडून राहिला बे मा वावरातले झाडं मा धुरा मा वावर मी मा वावरातले तोडीन नाही तोडीन तुला काय करायला लागते शांतपणा पण तू काम करणं जाय ना त्या वावरात मरणं मला काल सांगून राहिला कोळल्या हो भाज्या तू तुमच्या वावरातले झाडं तर तोडसान काय तुम्ही? मग ऑक्सिजन कुठून आणसान? विकत आणसान काय? पाठीवर सिलेंडर आणसान काय तुम्ही? खाची हवा घेसान कुठून घेसान हवा नसली तर काय लोकांना अकलाच कशा काय नाही काही समजत नाही बा मला. कपल झाडं तोडून राहिले काय बा हो झाडच नसले तर हवा नसणार ना. हवा नाही तर मग आपण मरू कचकडी. बंदे मरतील ना 140 कोटी. तुले बरं घंट्या सुसून राहिलं रे आम्ही झाड तोडून राहिलो तुला दिसून राहिलं खपाखप तिकडे जंगल तोडणं चालू आहे तर तरी जाय ना मरायली त्याला सांगणं त्याने मोठमोठ्या मशीन लायला जंगलाही खप तोडून राहिली त्याला म्हणणं तू वाटी काले गावातल्या लोकांना त्रास देऊन राहिला. मी जंगलातही जातो त्याची पाहतो पण पहिले गावातले लोक सुधारायला लागतील की नाही. घरात अंधार आणि बाहेर उजेड पाळायला चाललो मग ते लोक काय म्हणतील? तू पाहिलं त्या गावातले लोक झाडं तोडून राहिले तुझ्या गावातल्या लोकांना शांतपणा पाहत म्हणून कसं गावातले पहिले झाडं तोडणं बंद करणार आणि मग मला तिकडे पाहिलं. आता आम्ही काही तोडत नाही भाऊ. मी आता हे कुराड फेकून देतो मुंशीला भाऊले तोडू देत नाही. आता तू टेन्शन घेऊ नको. जाय बरं बरं दगडू तुया म्हटलं ऐकतो मी नाही तर मुंशीरामच्या म्हटलं ऐकलं नसतं. हा गहू आहे खप झाडं तोडून राहिला अक्कलच नेले खाली. बरं आता तू म्हटलं ना मी जातो. हो जाय तू जाय. मुंशीराम आता मी चाललो नाही मग डबल झाडं तोडशील खस कुराडला कप आता जर तोडले तर पाहिजे मी तिकून येतोच डबल आला मला जर झाड तोडे दिसलं की तू या हेलाच पाडतो मग. काही ना बा काही तोडत नाही मी जाय मरटून लवकर जाय लाग रस्त्यानं असंच पाहिजे मग आपल्याला. मग येतो मग मुंशीरा आठवण ठेवतो मग झाड नको तोडू. मायलेल्या का पागल तर पागल सायचं ती शांतपणा शिकून राहा झाड तोडू नका फलानं करू नका या मायले याचं कोणतं उठानं फूट खाल्लं. आम्ही झाडं तोडू की काही करू आणि याला काय करायला लागते पागलाला. मुंशीराम भाऊ तो जरी पागल असला तरी बरोबर बोलून राहिला. झाडं तोडणे गुन्हाच आहे. खरंच ना ते ऑक्सिजन देतात आपल्याला त्याच्यामुळे आपला जीव वाचून राहिला. खरंच ना मुंशीराम भाऊ आपण जर असे खपाखप वावरातले झाडं तोडत राहू जंगल तोडत राहू तर ऑक्सिजन भेटेल कुठून? आपली येणारी पिढी काय कार्बन डायऑक्साईड घेतील? सांगा बरं. झाडं तोडणं बरोबर नाही. आजपासून झाड तोडणं बंद. तू त्या पागलाच्या नादी लागला अबे झाडं किती तोडले तर हजर होतातच ना ते बिया किती पडतात झाडाच्या. चाल तोड छाट लवकर धड माघडी इंधन नाही बाबा तू त्या पागलच्या नादी नको लागू. बरं मुंशीराम भाऊ हे झाडं जे आहेत हे 50-50 60-60 वर्ष झाडात एक झाड व्हायला खूप वर्ष लागतात राजा. तोडणं बरोबर नाही. बरोबर बोलून राहतो गंठ्या. अबे मग घरी इंधन कुठून आणू काय माय पाय घालू काय चुलीत? जाय होय काही सांगू नको मला तू. चाल तोड दड तू अगवपणा नको शिकू मले. आपण काही झाड फाड तोडत नाही हो. अबे तो पागल काही करत नाही ना गड्या तोडणं गड्या मला झाड अडचडता येत नाही म्हणून माझ्या हात पाय थरथर कापता जातात त्यासारखा जवान होतो मी खप तोड. हो बा तो जो बोलून गेला ना ते बरोबर बोलून गेला बा. आपण तोडत नाही झाड. आता त्या दलिंद्र कुठे नांदी लागला रे गड्या तोडणार गड्या तू झाड त्या घंट्याला उडी अक्कल आहे काय साया झाले आला डबल तो तोडतो बा छोट सायाचा. बाबा मुंशीराम का मा पोराली तोडता का बाबा काही बोलता का तू? असं नको बोलू बाबा कायचं बाई. आली उडी बरी आली आम्हाला परेशान करून राहिला बा. आमच्या वावरातले झाडं आम्ही तोडून राहिलो त्याला काही घेणं देणं आहे का? अटी येऊन धमक्या देऊन गेला तो मला. मुंच्या तुले सोडीन मारीन. काही अक्कल आहे की तुझ्या पोऱ्याले बुडे अक्कल आहे की नाही काही? बापा मुंशीराम आम्ही बापा त्याला झांगून राहिलो ना कुकडे गेला कुकडे नाही तर त्यालाच पाहून राहिलो ना आम्ही. दिसला का तुले तो? आताच गेला तो नालायक खानीचा आताच गेला नठून. आम्हाला धमक्या द्यायला यानं झाडं तोडू नका म्हणे. याच्या बापाची जशी काही झाडं मा वावरातले झाडं मी तोडून राहिलो. बुडे त्या पोराला समजून सांग माणूस की माझे हातपाय तोडीन त्याचे. लक्षात ठेवतो तू. गड्या मुंशीराम काय गरम होऊन राहिला गड्या? अरे तुला माहित नाही का तू कसा आहे तर त्याच्या आठाने पडले ना. तू काय आले का त्याच्या पागला लागला रे? म्हटलं जिंदूल त्यानं पागल आहे तर काय मला काही म्हणीन काय तो साधवलं मला त्यानं माय बहीण काढली माहिती आहे ना. मी तरी ऐकून घेतलं जाऊ द्या बा. या बुडीमुळे ऐकून घेतलं मी नाहीतर मग मी झपाटे मारले ते सपाटे. बाबा मुंशीराम एवढा बोलू नको ना रे बाबा त्याले. आता त्याचं कसं जरासं आता काम बयकलं म्हणून सांग ना कुठे गेला तर सांगशील तर मग आता आम्हाला. तो गेला इकडे कुकडे जा पाय झाले जा. बरोबर बाबा मुंशीराम आता जातो आम्ही पाहतो बाबा. तो बरोबर बोलून आला गंठ्या झाडं तोडू नका ऑक्सिजन भेटते.
आणि हा मुंशीराम भाऊ त्याच्यावर आरोप लावून राहिला, मारतून झोडतून करतो म्हणते त्याले. डबल तो पागले आला गंठ्या की बस त्याचा बजेटच लाव तुम्ही आता. हा या डोंगरेन हे गेले पाहायला बस काय आता. माल हा घंटा कुकडे येऊन राहिला बाबा, बडबड करत इकडे. हा आला का लिहिले. जयदास भाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एक गोष्ट सांगा मला. काय गोष्ट सांगू तुले मी, सांग ना काय सांगा लागते तुले. जयदास भाऊ आपल्या गावातले फोकरीचे लोक खप झाडं तोडून राहिले राजा. झाडं तोडणं बरोबर आहे काय? सांगा, झाडं जर तोडले, झाडं जर नष्ट झाले तर आपल्याला ऑक्सिजन भेटीन काय? मग हवा कुठून घ्या आपण? का पाद्याची हवा घ्यावा काय? तुम्ही पाजले की मी घेत जाईल, मी पाजलं की तुम्ही घेत जा, असं असं करता का? सांगा बा. गड्या गंठ्या या मूर्ख लोकायला कोण सांगणार आहे गळ्याचे झाडं तोडली नाही पाहिजे? आता लोक तोडतातच गड्या. लोकायले काही म्हणजे हेच नाही ना, नॉलेजच नाही ना. मी काय बिनकली लोक व्हायला, तुमच्यासारखा हुशार माणूस नाही. मला सांगतो, तुम्ही नोटिसा वडात झाड लावलं, बाबूही लावली, बोरात झाड लावलं, तुम्ही तोडता काय? नाही तोडत. ही लोक काऊन तोडतात? धुऱ्याचे झाडं द्यायला जैतच होतात जसे काय खप तोडतात. पण गंठ्या आपण काय करशील सांगतो आता. लोकांना चांगलं वाटतं बाबा तोडायला, तर आपण काय करशील सांगतो. कोणाला म्हणशील तू, कोणाला म्हणशील? ते म्हणते आपण म्हटलं बी ते म्हणते नारातले तोडणार, ते आवारात आलो का मी? शांतपणा करू नको तिचा, काय उगा भांडणं फालतू म्हणून आपण बोलत नाही बाबा. नाही देतच आपण बोलत नाही ना, म्हणून हे तोडून राहिले झाडं. आता ज्या मायाले हे झाडं काय तोडती ना, आपण बोललो तर दंडुकडं घेऊन उभं राहायचं. झाड धड तोडलं तर दणकाच मारीन, रट्टाच मारीन. त्याशिवाय हे झाडं तोडणं बंद नाही होती. बंद जर झाडं नष्ट झाले राजा तर ऑक्सिजन घेसान कुठून? हे झाडं जर तोडले तर हवा नाही भेटणार ना आपल्याला, मग पाद्याचा वाज घेसान? सांगा बरं. हवा आता झाडच नसते तर हवाच नाही येणार ना, बरोबर आहे. पाद्याचा वाज घेऊ शकत नाही म्हणून खोट वास आहे. पण लोकांना काय सांगशील तू? किती जनजागृती करशील? शासनाचे किती प्रोग्राम आहेत, किती लोकांना सांगून राहिले की बा असं करा तसं करा. किती एनजीओ तयार झाल्या, झाडं लावा फलानं लावा, पण लोक काय ऐकत नाही. लोक झाडं तोडल्याशिवाय राहत नाही. ते शासन गेलं चुल्यात, त्या एनजीओ गेल्यात उल्यात. आपल्यालाच पाहा लागेल आता. हो आपलं गाव आपल्याला सुधरा लागेल. मी न घेतला आता हाती घेतलं हे काम आता. कोणी बी झाड तोडत दिसताना असे ढेकलच मारायचे फेकून. आता नाही तोडू देत मी कोणाला झाड. सांगणार बघणार बघंठन गंठन, आता कसं आहे तू शांतता ठेव. तू काही अगवपणा करू नको. मी लागला तर सरपंचाला सांगतो, गावात दोंडी द्यायला लावतो की बा झाड तोडलं म्हणजे असं असं होईल. पहिले लोकांना आपण सूचित करून मग पुढे खायचं नाही. या नालायक लोकांना सांगून फायदाच नाही ना. केले कसं दंडे पाहिजे. याच्या ढुंगणार रट्टे बसले पाहिजे तर ते याच्या लक्षात येते. नाही तसं देदास भाऊ लक्षात येत नाही. बरं मूर्ख व्हायलाच लोक हरामी आहेत हरामी. तुला तेच म्हणून राहिलो, कशाला आपलं डोकं खराब करतं. ह्यांना जाऊ दे, ज्याच्या मतानं तो करीन. झाडं तोडो राहू देऊ, त्याचा वावर आहे, त्याचा शिवर आहे, त्याचा धुरा आहे, तो त्याचा तो पाहिजे. आपल्याला काहीच करायला नाही लागत. आपल्याला काही करायला लागत नाही. मग आपण का पाद्या आवाज घेसान काय? हवाच नाही राहिली तर? नाही झाडं राहिले पाहिजे, झाडं जगले पाहिजे. नाही आता दंडोकीशाहीचा आपल्या जो झाड तोडताना दिसला की दणका. बकऱ्यावाल्याला तोडू देत नाही, ढोरावाल्याला तोडत नाही, वावरावाल्याला धुऱ्यावरचे झाडं तोडू देत नाही मी आता. नाही आता झाली फायटिंग सुरू गावात. तुलेच काय करायला लागते गड्या, जाऊ दे ना. हायच किती जिंदगी ले का. आता राहिलेच किती दिवस आपले, 10-15 वर्ष. 10-15 वर्षात गचकून जाऊ आपण. मग पुढचं कोण पाहिलं, हवा भेटो ना भेटो, पाद्याचा वाज घेऊ का आता गुवाचा घेऊ, आपल्याला काय करायला लागते. राजा देवदास भाऊ तुम्ही काय उन्हाले पाण्याहून पानसट. काय राजा देवदास भाऊ काय म्हणून राहील तुम्ही? आपल्याला काही करायला लागत नाही, आपल्यालाच करावं लागेल. तर पुढची पिढी जगीन. आता मरतील ना ते. मला पोरं होती, तुम्हाला नातू होती, मग त्याईनं काही हवा भेटली पाहिजे की नाही. आपण गेल्यावर आपण आता झाड लावसान तर उद्या हवा भेटीन, त्याचे फळं खायला भेटतील. आता मग काय हाय गड्या, तू तर लय खरं बोलून राहिला. बेंबीच्या घेटापासून वळलं बोलून राहिला तू. पण ते तसं होत नसते ना बाबा, होत नाही ना. जगातल्या म्हणजे या लोकांना पसंत नाही त्या गोष्टी. चांगल्या गोष्टी आजच्या लोकांना पसंत नाही. पसंत नाही. अरे पसंत कशा नाहीत, पसंत करून घ्या लागतील. आता बघा साहेब दंडुकीशाही आहेत आपली.